हे तिघ जण, दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री काय झक मारतायत का? माननीय राजसाहेबांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत की जर अशी काही लोक असतील जे ऐकत नसतील मराठी बोलायला तर त्यांचं कानफाट रंगवण्यासाठी आम्हाला आदेशच देतात. 8 दिवसाची मुदत त्यांना सांगितलंय की तुमच्या स्टेशनरी पासून सगळे बदल तुम्ही करायचे आहेत आणि ते नाही झाले आवाज येतील मोठ्या प्रमाणामध्ये. आम्ही आज निवेदन देणार आहोत. ज्या ठिकाणी आम्हाला वाटतंय त्यांना विनंती करणं गरजेचं आहे, विनंती करतोय. जर ऐकत नसतील तर त्यांना मनसे स्टाईल मध्ये आम्ही सांगणार आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्याची जी त्यांची सभा होती त्यामध्ये मराठी पाट्या या सर्व बँकांमध्ये कंपल्सरी केल्या आणि त्याची पाहणी करण्यासाठी सुद्धा त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले होते. आता पुण्याच्या बंड गार्डनच्या इथे जी बँक आहे ICICI तिथे जाऊन मनसेकडनं खरंच तपासणी केलेली आहे. काय तुम्ही इकडे बँकेत गेलात आतमध्ये, काय नेमकं तुम्हाला पाहायला मिळालं? मराठी भाषेत खरंच बोलतायत का? काय नेमकी परिस्थिती आहे? आम्ही पुणे शहरातले सर्व आस्थापना आजपासून चेक करतोय. बऱ्याच ठिकाणी मराठी बोललं जात नाही. आमच्याकडे बऱ्याचशा तक्रारी सुद्धा आलेल्या आहेत. आज आम्ही ICICI बँकेच्या मुख्य शाखेला आज निवेदन दिलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी इंग्रजीमध्ये बोर्ड आहेत, मराठीत कुठे बोर्ड नाहीत. आम्ही त्यांना 8 दिवसाची मुदत दिलेली की पुढच्या 8 दिवसामध्ये तुमचा संपूर्ण व्यवहार आणि तुमचे जेवढे कर्मचारी आत्मे काम करतात त्यांनी मराठीतच बोललं पाहिजे आणि तुमचा व्यवहार मराठीत झाला पाहिजे. येत्या 8 दिवसात त्यांनी आम्हाला शब्द दिलेला की पुढच्या 8 दिवसामध्ये आम्ही संपूर्ण मराठीत तिथला कारभार करू. आणि 8 दिवसांनी नाही गेलं तर माननीय राजसाहेबांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत की जर अशी काही लोक असतील जे ऐकत नसतील मराठी बोलायला तर त्यांचं कानफाट रंगवण्यासाठी आम्हाला आदेशच देतात. किती बँकेत तुम्ही गेलात आणि किती ठिकाणी तुम्हाला मराठी भाषेतील बोर्ड किंवा मराठी भाषिक लोक दिसले? आजपासून आमचं हे अभियान सुरू झालेलं आहे. बऱ्याच बँकांमध्ये आम्ही जाणार आहोत आज दिवसभरामध्ये. HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, येस बँक असेल, पंजाब बँक असेल किंवा बँक ऑफ इंडिया असेल, असे खूप साऱ्या बँक आहेत की जिथं मराठीचा वापर कमी केला जातो. आम्ही आज निवेदन देणार आहोत. ज्या ठिकाणी आम्हाला वाटतंय त्यांना विनंती करणं गरजेचं आहे, विनंती करतोय. जर ऐकत नसतील तर त्यांना मनसे स्टाईल मध्ये आम्ही सांगणार आहोत. तुम्ही तिकडे आत गेलात, निवेदन दिलं, मात्र खरंच वाटतं का निवेदन देऊन याचा काही फायदा होईल? याचा मुद्दा असा आहे की राज साहेबांना हे सांगावं लागलं. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. राज्य सरकार कोण चालवत आहे? हे तिघ जण, दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री काय झक मारतायत का? वर्षभरापूर्वी जे उपमुख्यमंत्री मेट्रोनी प्रवास करत होते तिथे त्या पुण्यातल्या नागरिकांनी त्यांच्याकडे तक्रार केली की मेट्रोमध्ये सगळेजण बिहारी भरलेत. काय केलं वर्षभरामध्ये अजित पवारांनी? मग राज्य सरकार जर चालवता येत नसेल ना तर थांबा ना, नका चालवू. पण आमची मराठीची अवहेलना का करताय? कशासाठी? 8 दिवसाची मुदत ही आत्ता दिली, हे त्यांचं सुदैव आहे. याच्या अगोदर जसं आता साईभाऊ म्हणाले, पण आम्ही 25 बँकांना निवेदन दिलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, महाराष्ट्र बँकेला आंदोलन झालंय. त्यांनी सगळ्या बँकांना सर्क्युलर काढून झालेलं आहे. हे काय? हे कोण टिकोजीराव आहेत बाहेरून आलेले? बऱ्याच बँकांचा बेस चेन्नई, हैदराबाद या ठिकाणी आहे. त्यांच्या ATM वरती मराठी भाषा पण नाहीये. चालणार नाही ते. आता काय भूमिका असणार आहे? 8 दिवस यांनी सांगितलं आहे. 8 दिवसाची मुदत त्यांना सांगितलंय की तुमच्या स्टेशनरी पासून सगळे बदल तुम्ही करायचे आहेत आणि ते नाही झाले आवाज येतील मोठ्या प्रमाणामध्ये. सर, जर 8 दिवसांनंतरही त्यांच्याकडून अशाच पद्धतीचं इंग्रजी भाषेतले हे जर बोर्ड ठेवण्यात आले किंवा मराठी भाषिक लोक जर इथे ठेवण्यात आली नाही तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन करू आणि याच्यापेक्षा मोठा आवाज होईल अशा प्रकारची भूमिका मनसेकडून मांडण्यात आलेली पाहायला मिळाली. पुण्याहून मुनायनपुरे, सिविक मिरर.